वाशिम जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावला. भंडाराच्या तुमसर शहरात मुसळधार पावसाचा कहर. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ. रत्नागिरीतील जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली इशारा पातळी. खेड शहरावर तिसऱ्यांदा पुराचे संकट. मटण मच्छी मार्केट परिसरातील दुकानं पाण्याखाली. पर्यटन स्थळावरील बंदी कागदावरच. अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतरही पर्यटकांचा ओघ कमी नाहीच. बोरिवलीतील फळ विक्रेत्याच्या दुकानातील व्हिडिओ व्हायरल. विक्रीसाठी ठेवलेली फळं उंदीर खात असल्याचा दावा. अन्न सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. इर्शाळगड प्रबळगड दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकरची सुटका. स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाच्या अनेक तासांच्या शोध मोहिमेतून सुखरूप बचाव. जालन्याच्या अंबड शहरात 5 ते 6 दुकानांना आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. मात्र दुकानांचं मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.